मित्रांनो, गोष्ट आहे 40-42 वर्षापूर्वीची. 31 जानेवारी 1982 साली तिहार जेलमध्ये 2 कैद्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, की ज्या दोघांनी निष्पाप बहीण भावाला अमानुषपणे अत्याचार करून त्यांचा खून केला. आणि सगळी घटना पाहिल्यानंतर सगळे एव्हिडन्स पाहून त्यांना फाशी दिली गेली आणि फाशीमध्ये त्या दोघांचा मृत्यू झाला. त्यांनी पोलिसांना जे काय स्टेटमेंट दिले त्यात ते दोघंही असं सांगत होते की जे काही त्यांनी कृत्य केलंय ते मी नाही केलं, माझ्याबरोबर असणारा जो दुसरा त्याचा पार्टनर होता त्यानं केलं. आणि दुसरा पार्टनर ही सांगत होता की मी काहीच नाही केलं, मी फक्त गाडी चालवली, मी फक्त पाहत होतो, मी फक्त उभा होतो आणि सगळं हे त्यानं ठरवलं होतं. मग ते अपहरण करणं असेल, त्यांच्यावर अत्याचार करणं असेल किंवा त्यांचा खून करणं असेल. जर तुम्हाला माहिती असेल तर ही गोष्ट आहे मुंबईवरून दिल्लीला गेलेल्या 2 कुख्यात गुंडांची, रंगा आणि बिल्ला. ही गोष्ट आता मी का सांगतोय आजच्या दिवशी? त्याचं कारण असं आहे, त्या दोघांनीही कोर्टात दाखवण्याचा प्रयत्न केला, सांगण्याचा प्रयत्न केला की मी काहीच नाही केलं, मी पाहत होतो. ऍक्च्युली दोघांनी केलं होतं म्हणून दोघांना फाशी दिली. दोघं त्याच्यामध्ये गिल्टी होते म्हणून त्या दोघांचाही मृत्यू झाला. पण ठामपणे मला आता सांगावं असं वाटतं की रंगा बिल्ला आजही समाजात आपल्याला जिवंत दिसतात 40-42 वर्षानंतर. जे लोक फक्त बघ्याची भूमिका घेतात, लोकांवर, पीडितांवर अत्याचार होत असतो आणि आपण त्याच्यामध्ये आपल्या बाजूनं एकही पाऊल टाकायला तयार नाहीये. आत्ताची गोष्ट आहे 10 जानेवारी 2025 पुणे येरोडा नावाच्या ठिकाणी एका IT कंपनीमध्ये कृष्णा नावाच्या मुलानं त्याचीच मैत्रीण शुभदा तिचा 50 लोकांच्या समोर खून केला. मित्रांनो, 50 लोक फक्त पाहत होती आणि तो एक मुलगा ज्याच्या हातामध्ये सुरा होता तो त्या मैत्रिणीला, शुभदाला मारत होता आणि त्याच्यामध्ये तिचा जीव गेला. अशी एक घटना नाहीये. आपल्या आजूबाजूला अशा असंख्य घटना दिसतात, पण या असंख्य घटनाकडे फक्त बघ्याची भूमिका घेतली असं सांगणारे रंगा बिल्ला आपल्याला दिसतात. ज्या सोसायटीत, ज्या समाजात आपण राहतो, ज्या कॉलनीत राहतो, बऱ्याचदा आपल्याला डोमेस्टिक व्हायलन्स ज्याला म्हणतात, म्हणजे घराघरातली भांडणं, कोणाच्या तरी घरात भांडण चालू आहे, कोण कुणाला मारतंय, अत्याचार करतंय, हे आपल्याला ऐकायला येतं किंवा आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो. पण आपण त्याच्यामध्ये 4-5 जण, 10 जण पाहणारे मिळून आवाज द्यायला तयार नाहीये. म्हणजे ऑफिसमध्ये काम करतो, बऱ्याचदा लोकांच्यावरती अत्याचार होतो, अन्याय होतो, कुणीतरी कुणाला त्रास देत असतं, हे पाहणारी लोक असतात, पण कुणी पुढे पाऊल टाकायला तयार नाहीये. रस्त्यावरती बऱ्याचदा आपण असं दिसतं, आपल्याला पाहायला मिळतं, पण कुणी तिथे जाऊन पुढे मदतीचा हात द्यायला तयार नाहीये. मग कसं म्हणायचं की 40-45 वर्षापूर्वी ते रंगा बिल्ला खरंच तिथं तिहार जेलमध्ये फाशी देऊन मेले? त्यांचे विचार किंवा तशा वृत्तीची लोक जी बघ्याची भूमिका घेतात ती मित्रांनो आजही जिवंत आहे. आपण यातून थोडं बाहेर पडायला हवं जितकं शक्य, आणि परिस्थिती पाहून, परिस्थितीचा अंदाज घेऊन, जिथं आपल्यालाही रिस्क होणार नाही ह्याचं जजमेंट लावून, काही लोकांना मदतीला घेऊन असे अन्याय, असे अत्याचार आपण थांबवू शकतो आणि पीडितांना मदत करू शकतो. कित्येक लोकांचे जीव सुद्धा ह्या ठिकाणी आपण वाचू शकतो. पण तोपर्यंत आम्ही इमोशनल होत नाही जोपर्यंत मित्रांनो आपलं रक्त आपल्याला दिसत नाही. ज्यावेळी आपलं रक्त, आपल्या जवळच्या माणसांचं रक्त दिसतं ना, त्यावेळी आपण समाजाकडून अपेक्षा करतो कुणीतरी माझ्या मदतीला यायला हवं. पण आपण हा नाही विचार करत की त्याच समाजाच्या मदतीला आपण केव्हा कधी गेलो होतो का. काळजी घ्या आणि ह्या गोष्टीचा जरूर विचार करा. धन्यवाद.